एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना, लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना, शेतकऱ्यांच्या योजना, आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेने आपल्या महायुतीला भरभरून दिलं, एक दैदिप्यमान असं यश दिलं, लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आमची टीम ते पुढे देखील त्याच वेगाने, त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने, आता मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसाचा एक कृती आराखडा होता, त्यात देखील खूप चांगलं काम अनेक विभागाने केलं. आता 150 दिवसाचा आम्ही करतोय. हा कायम, हा जो काही वेग आहे विकासाचा, हा कायम आम्हाला ठेवायचा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी उच्चस्थान दिलेलं आहे. आणि म्हणून गायीला महत्त्व एवढं दिलं आहे की गाय केवळ पवित्र नाही, ती अत्यंत उपयुक्त देखील आहे. मगाशी राणेसाहेबांनी म्हटलं की त्या गायीच्या शेणापासून काय करणार, गोमूत्रापासून काय करणार. फक्त इथं गोमूत्र आणि गायी आहेत, त्याचं शेण आणि गोमूत्र नाही, शेतकऱ्यांकडून देखील ते पैसे देऊन 5 रुपये आणि 8 रुपयाने विकत घेणार. म्हणजे शेतकऱ्यांची देखील समृद्धी यामध्ये त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली आहे. आणि म्हणूनच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. आणि खऱ्या अर्थाने गोमाता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून ही गोशाळा सुरू करून राणेसाहेबांनी खऱ्या अर्थाने धार्मिक आस्था, जैविक शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला अधिक मजबूत आणि समृद्ध करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. कोकणी माणसाला, या भागातल्या शेतकऱ्याला श्रीमंत करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून गोवर्धन पर्वत उचलण्याचं काम राणेसाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून राणेसाहेबांना मी मनापासून अभिनंदन करतो. राणेसाहेबांच्या गोशाळेद्वारे कोकणात धवल क्रांतीचा पाया रचला जाणार आहे. मगाशी आम्ही पाहिलं की गाईच्या दुधापासून पनीर असेल, दही असेल, तूप असेल, लोणी असेल, सगळं बनवत आहे. आणि त्यासाठी लागणारं हजारो लिटर दूध, म्हणजे त्यांची संकल्पना जी आहे, या गायींच्या माध्यमातून दूध मिळेलच, परंतु आजूबाजूच्या या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांकडून देखील दूध विकत घेतलं जाईल आणि त्यांना देखील पैसे मिळतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील. असा हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात होतो. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गिरवलेला धडा राणेसाहेबांनी कोकणामध्ये आणलेला आहे. त्यामुळे त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मोठा प्रकल्प आहे आपला. आणि मला देखील मोह आवरला नाही. माझ्याकडे पण गावाला गोशाळा आहे, परंतु ही अशी नाही आहे. आता मला तुमचं मार्गदर्शन